नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू आवर चॅनल मुंडे फॅमिली न्यूरो. सर्वांचे स्वागत करतो आमच्या चॅनलमध्ये. आणि या ॲज युजल या विकेंडला मी एक नवीन स्टोरी घेऊन आलो आहे. आणि ही स्टोरी आहे बघा, ओव्हरऑल नेदरलँड्समधील स्कूल सिस्टम कशी आहे. तर त्यामुळे आजची जी स्टोरी ही नक्कीच जे नेदरलँड्समध्ये नवीन फॅमिली त्यांना खूप उपयोगी पडेल ओव्हरऑल एज्युकेशन सिस्टमबद्दल असल्यामुळे. तर आणि जी मंडळी भारतातून बघत आहात त्यांना पण कळेल की युरोपियन ओव्हरऑल स्कूल पद्धती कशी आहे, नेदरलँडमधली स्कूल पद्धती कशी आहे. तर हे मी या स्टोरीमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला आहे. तर आता चॅनलवरती आला आहात तर सर्वजण शेवटपर्यंत व्हिडिओ शांततेत बघा, म्हणजे तुम्हाला पूर्ण कळेल. तर बघा, जी नेदरलँडची स्कूल पद्धती आहे, प्रायमरी स्कूल पद्धती, तर ही इथे प्रायमरी स्कूलमध्ये यांचे ग्रुपमध्ये डिवायडेशन असतं. तर जसं की ग्रुप 1 ते ग्रुप 8 असे 8 ग्रुप्स असतात. तर याला जर आपण आपल्या इंडियनमध्ये रिलेट करायचं म्हटलं तर आपलं स्टँडर्ड फर्स्ट टू स्टँडर्ड 8 त्यानुसारच असतं. तर लास्ट इयर ॲक्च्युली माझी मुलगी आणि वाईफ जेव्हा इथे आलेले माझ्यासोबत, तर तेव्हा उन्नतीचं इंडियामध्ये फर्स्ट स्टँडर्ड कंप्लीट झालं होतं. आणि इथे आल्यानंतर माझ्यापुढे सर्वात मोठा प्रश्न होता की आता उन्नतीचं ॲडमिशन कोणत्या स्कूलला करायचं आणि त्या स्कूलसोबतच कोणत्या टाईपच्या स्कूलला करायचं. कारण इथे बघा, 2 प्रकारचे स्कूल असतात. एक आहे तुमचं लोकल डच स्कूल आणि दुसरं आहे इंटरनॅशनल स्कूल. तर मी तुम्हाला दोन्ही प्रकाराबद्दल माहिती देतो आणि सोबतच मग आम्ही कसा निर्णय घेतला उन्नतीच्या स्कूलचा तेही सांगतो. तर सांगितल्याप्रमाणे एक एक पहिली जी टाईप आहे ती लोकल डच स्कूल. तर लोकल डच स्कूलमध्ये कसं असतं, तर त्यांची पूर्ण जे मीडियम आहे ते पूर्ण टिपिकल त्यांचे लोकल डच लँग्वेज असते. जसे आपल्या महाराष्ट्रामध्ये आपलं मराठी लँग्वेज आहे तशी यांची डच लँग्वेज आहे. आणि महाराष्ट्रात जसे आपले झेडपीचे गव्हर्नमेंट स्कूल येतं तसंच यांचे लोकल डच स्कूल येतं. कारण यांना हे गव्हर्नमेंट स्कूल असतात, हे पूर्ण गव्हर्नमेंट फंडेड असतात. तर त्यांना तुम्हाला काहीच पैसे लागत नाही, म्हणजे हे डच स्कूल एकदम पूर्णपणे फ्री असतात. आणि दुसरी कॅटेगरी जी इंटरनॅशनल स्कूलची आहे, तर इंटरनॅशनल स्कूल्स हे पूर्ण इंग्लिश मिडियममध्ये असतात. परंतु त्यांची जी फीज असते ती भरपूर जास्त प्रमाणात असते. म्हणजे जसे की जर इथली इंटरनॅशनल स्कूल आता आपल्या इंडियन स्टँडर्डमध्ये जर रिलेट करायचे तर आपल्या इंडियामधले प्रायव्हेट स्कूल जे की इंग्लिश मिडियम स्कूल असतात, जिथे आपण प्रायव्हेटमध्ये खाजगी फीज भरतो, 1,00,000-2,00,000 रुपये जसे असेल तसं. तर इथे बघा, ऑन अन ॲव्हरेज तुम्हाला फीजची पण आयडिया द्यायची तर इंटरनॅशनल स्कूलला सरासरी एक 6,000 ते 7,000 युरोज पर इयर अशी फीज आहे. म्हणजे जे की आपले 6 लाख ते 7 लाख होतात. म्हणजे एवढ्या प्रमाणात इथे इंटरनॅशनल स्कूलची फीज आहे. तर सांगितल्याप्रमाणे हे 2 प्रकार. मग उन्नती आणि फॅमिली जेव्हा इथं आल्यानंतर माझा विचार चालला होता की आता काय करूया काय नाही. तर खूप कन्फ्युजन होतं की इंटरनॅशनल स्कूलला ॲडमिशन घेऊया की मग आपल्या डच स्कूलला ॲडमिशन घेऊया. पण नंतर मग थोडंसं शांततेने विचार करून थोडं ऑनलाईन पण मी थोडं रिसर्च केलं. काही जिथे काय, म्हणजे मी नवीनच होतो नेदरलँड्सचा, तेव्हा काही जास्त मित्र वगैरे पण नव्हते. पण जे काही थोडेसे मित्र झाले, काही थोडंसं त्यांच्या अनुभवातून काही सल्ला आणि ऑनलाईन ॲनालिसिस वगैरे हे करून नंतर मी विचार केला की ठीक आहे, उन्नती थोडी लहान पण आहे आणि ओव्हरऑल जी फीडबॅक बघितली त्यानुसार असं होतं की लहान मुले तसे कोणती पण गोष्ट लवकर शिकतात. तर म्हटलं चला, उन्नतीला एक तिचं वयाची जे 7 वर्ष झाली तर छोटी असल्यामुळे कदाचित ही एक नवीन लँग्वेज लवकर शिकू शकेल. आणि असं मी थोडंसं इंटरनॅशनल की डच, डच की इंटरनॅशनल अशा गोंधळामध्ये फायनली विचार म्हणजे निर्णय घेऊन टाकला की नाही, म्हटलं हिला आपण आता डच स्कूललाच टाकूया, जेणेकरून ॲटलीस्ट तिच्या वयानुसार तिला एक नवीन लँग्वेज शिकायचा अनुभव मिळेल. वरतून एक नवीन कल्चर, नवीन सर्व इथले मित्र म्हणा किंवा ओव्हरऑल डच कल्चर हे ते एक नवीन अनुभव येतो लहान वयामध्ये. तर म्हणून फायनली आपला निर्णय झाला की आता आपण डच स्कूलला टाकूया. तर डच स्कूलला टाकायचा निर्णय झाला. तर याच्यामध्ये पण तुम्हाला सांगायचं म्हणजे की बघा, ती 7 वर्षाची होती एकदम. तर ती इथे डिरेक्टली लोकल डचला जॉईन करणं, इथं कसं असतं की डायरेक्ट स्कूलला, जसे का तुम्ही सांगितल्याप्रमाणे यांचे ग्रुप 4 ग्रुप 5 होते, तर त्या ग्रुपला जाऊन ती डिरेक्टली जॉईन करू शकत नव्हती. कारण तिला डच तर काही येत नाही. भले आम्ही डचला जायचा निर्णय घेतला पण तिला डच काही येत नाही आहे, जेव्हा की ती इंग्लिशला तिला येऊ शकलं असतं. तर तुमच्या सर्वांच्या माहितीसाठी इथे नेदरलँड्समध्ये अशी व्यवस्था आहे की अशी जी मुलं असतात की जे खास करून 6 वर्षे 7 वर्षे 8 वर्षे या वयात जी मुलं असतात, म्हणजे त्यांना डिरेक्टली लोकल डचमध्ये जमणार नाही. तर यांच्यासाठी इथे एक नेदरलँड्स गव्हर्नमेंटतर्फे लँग्वेजचा क्लास चालतो. लँग्वेज क्लासमध्ये त्या पूर्ण वर्षभराच्या पिरियडमध्ये ते पूर्ण लँग्वेजच शिकवतात, म्हणजे डच लँग्वेज. तर त्याला ते इथिका क्लास, इंटरनॅशनल लँग्वेज क्लास असं काय ते इथिका क्लास म्हणतात. तर तसं मग आम्ही हिला एक इथेच आमच्या एरियामध्ये राहतो, आउथुरन, इथेच एक स्कूल आहे. त्या स्कूलमध्ये एन्क्वायरी केल्यानंतर
पहिलं विचारलं की तिथे वॅकन्सी वगैरे आहे का. मग त्यांनी पण सांगितले काय आमच्याकडे वॅकन्सी वगैरे आहे, आम्ही लँग्वेज क्लासला उन्नतीला ॲडमिशन देऊ शकतो. तर मग तिला मागच्या लास्ट एप्रिल 2025 त्या लँग्वेज क्लासला ॲडमिशन दिलं तिथे. तर अशा प्रकारे तिचं लँग्वेज क्लासला ॲडमिशन झालं आणि सरासरी तो प्रोग्राम पूर्ण एक वर्षभर चालणार होता. कारण साहजिकच एक नवीन लँग्वेज शिकणे ते पण लहान वयामध्ये ते सोपं तर नाही आहे, पण पूर्ण एक वर्षामध्ये बाकी आधीच्या मुलांच्या अनुभवातून किंवा टीचरनं पण सांगितलं की ती वर्षभरात तिला पूर्ण लँग्वेज येईल. आणि मग आम्ही पण ॲडमिशन वगैरे कन्फर्म केलं आणि अशा प्रकारे तिचं एक एप्रिलपासून म्हणजे एप्रिल 2025 तिचा लँग्वेज क्लास सुरू झाला. तर आता आमच्या अनुभवातून म्हणजे तुम्हाला पण आता असे प्रश्न पडतील, त्यामुळे मी आधीच माझ्या अनुभवातून सांगतो. तर खरं सांगायचं, जेव्हा तिला मी पहिल्या दिवशी गेलो, तिचं पूर्ण ॲडमिशनची प्रोसेस वगैरे केली, तर खरोखरच म्हणजे ते सर्व बघून मीच थोडासा घाबरलो किंवा नर्वस झालेलो. कारण की एक तर गेल्यानंतर पूर्ण डच लँग्वेज आतमध्ये, म्हणजे थोडंफार त्यांना इंग्लिश यायचं पण मॅक्सिमम डच, आतमध्ये मुलं पण सर्व डचमध्ये दिसायले. तर मी विचार केला की अरे यार, ही उन्नती आपली एवढ्या नवीन वातावरणामध्ये, नवीन लँग्वेज, नवीन मुलं कशी ॲडजस्ट करत. तर ते उन्नतीपेक्षा जास्त मलाच टेन्शन आलं की आता हे होईल की नाही. मी ॲडमिशनचा निर्णय ते घेतला, होईल की नाही, पण ठीक आहे म्हटलं आता प्रयत्न करून बघूया. आणि मग नंतर तिचं जेव्हा रेग्युलर स्कूल सुरू झालं, तर आणखीन मला तिचा फर्स्ट डे आठवतो, जेव्हा तिला पहिल्या दिवशी मी स्कूलला नेऊन सोडलं. कारण मी सांगितल्याप्रमाणे बघा, हे लँग्वेज क्लास होता. तर या लँग्वेज क्लासमध्ये वेगवेगळ्या कंट्रीजचे मुलं सोबत, कारण असेच आता आपण इंडियामधून आलो, कोणी केनियामधून आलं, कोणी युगांडामधून आलं, कोणी रशियामधून आलं, असे जवळपास तिच्यासोबत 25 ते 30 मुलं होते, पूर्ण वेगवेगळ्या कंट्रीचे. म्हणजे इव्हन त्यांना इंग्लिश तर डच तर येतच नव्हती, पण त्या मुलांनाही देखील इंग्लिश पण येत नव्हती. म्हणजे प्रत्येकाला फक्त आपली मदर टंग यायची. पण माझ्या अनुभवातून सांगतो की ते लँग्वेज क्लास म्हणजे हे अशा पद्धतीने चालवतात की खरोखर ते मुलांना खूप चांगल्या पद्धतीने शिकवतात आणि तुम्हाला सुरू झाले की लगेच 2-3 महिन्यामध्ये इम्प्रूव्हमेंट दिसते. तर सुरुवातीला भलेही थोडंसं 1-2 आठवडे थोडंसं होतं नर्वसमध्ये, मी पण टेन्शनमध्ये होतो. उन्नतीला पण 1-2 दिवस नाही करमलं, पण नंतर तिने बऱ्यापैकी पॉझिटिव्ह घेऊन गोष्टी शिकत गेली आणि नंतर पुढच्या 2-3 महिन्यामध्ये मला पण खूप पॉझिटिव्ह प्रोग्रेस दिसला. आणि बिलीव्ह मी, ती एक 3 ते 4 महिन्यामध्ये थोडीफार डच बोलायला तिने सुरुवात पण केली. मग मात्र मला वाटलं की नाही, आता आपला निर्णय खरोखर योग्य झालाय. तर खूप पूर्ण नवीन मित्र झाले तिचे, टीचर पण चांगले होते, क्लासमध्ये पण बऱ्यापैकी मिसळून गेली आणि सरासरी एक वर्ष संपत आलं, एक 10 ते 11 महिन्यामध्ये ती पूर्ण फ्लुएंट डच बोलायला लागली. म्हणजे बऱ्यापैकी तिला डच जमत होतं. आणि मग यांचं कसं असतं की हा जो वर्षाचा यांचा करिक्युलम झाला लँग्वेज क्लासचा, की मग हे इंटरनली यांच्या एज्युकेशन सिस्टममध्येच इथल्या ऍक्च्युअल लोकल डच स्कूलला हेच कनेक्ट करून देतात की ठीक आहे, तुम्ही आता शोधा हे 2-3 स्कूलचे ऑप्शन, याच्यापैकी तुम्हाला कोणतं योग्य वाटतं. मग आपण जायचं, समोरच्या स्कूलशी कॉन्टॅक्ट करायचा, त्यांना सांगायचं आपलं असं असं. मग ते पण सांगतात ठीक आहे, त्यांच्याकडे वॅकन्सी आहे नाही, आणि वॅकन्सी असली त्यांनी कन्फर्म केली की आपण तोच निर्णय जाऊन आपल्या लँग्वेज क्लासमध्ये सांगायचा. आणि मग त्या टीचरचं त्यांचं कम्युनिकेशन चालतं, एकमेकांना फीडबॅक वगैरे देतात आणि मग आपण नवीन स्कूलला चालू करू शकतो. तर अशा प्रकारे उन्नतीचं पूर्ण तिथे वर्ष संपलं आणि मग तिचं नवीन स्कूल पण कन्फर्म झालं. इथे आमच्या शेजारीच एक स्कूल आहे आणि तिने आता बघा मागच्या या म्हणजे लास्ट मे पासून इकडे रेग्युलर स्कूलला चालू केलं तिचं आता इथलं अकॅडमिक्स. तर काय होईल की आता इथलं इव्हन अकॅडमिक इयर पण सांगतो, इथे जे ॲक्च्युली नेदरलँड्समध्ये अकॅडमिक इयर चालतं ना, हे यांचं ऑगस्ट ते जुलै. ओके, जसं आपल्या इंडियामध्ये कसं आपण जूनला चालू होतं आणि एक एप्रिल मे पर्यंत चालतं, कारण आपल्याकडे मे आणि जून जे उन्हाळ्याचे दिवस असतात तेव्हा सुट्ट्या असतात, तशा इकडे जुलै आणि ऑगस्टमध्ये उन्हाळ्याच्या सुट्ट्या असतात. कारण यांचा समर जो आहे हा जुलै ऑगस्ट हा पीक समर आहे, जसं की आपल्या इंडियामध्ये मे आणि जून आहे असं आहे. तर तसं आता उन्नती आता हे झाले, आता आणखीन एक आठवडाच राहिला. तर हे राहिलेले 2 महिने ज्या ग्रुपला जॉईन केलं तो ग्रुप आता इथे रेग्युलर करेल आणि नेक्स्ट अकॅडमिक इयर म्हणजे आता ऑगस्टपासून परत ती फ्रेश नवीन वर्षाला कंटिन्यू करेल. तर अशा प्रकारे उन्नतीचं आता हे नवीन स्कूल म्हणजे डचमध्ये प्रॉपर सुरू झालेलं आहे. आणि मला एक वडील म्हणून सांगायला अभिमान वाटतो की ती खरोखर खूप चांगल्या प्रकारे आता डच समजू शकते, बोलू शकते. म्हणजे टू बी ऑनेस्ट, मला अजूनही भरोसा होत नाही की उन्नती एका वर्षामध्ये एवढी छोटी असून कशी एक नवीन लँग्वेज शिकली. कारण रियालिटी तुम्हाला सांगायची म्हटलं तर आपणच बघा ना, आपण लहानपणापासून इंग्लिशचा ट्राय करतो, तेव्हा कुठं आपण आज 20-25 वर्ष इंग्लिश शिकलो, तर आता कुठे आपण थोडंफार जेमतेम एक लँग्वेज बऱ्यापैकी शिकलो आपले इंडियन लोक. तर तिने खरोखर या लहान वयात इंग्लिश सोबत डच पण खूप चांगल्या प्रकारे शिकली. तर खूप छान, म्हणजे असं मी पण मला छान वाटतंय की तिने खरोखर चांगलं अचिव्हमेंट केली. तर या माध्यमातून ॲक्च्युली ही जी मी तुम्हाला आतापर्यंत पूर्ण तिची एज्युकेशन सिस्टम सांगितली आणि खास करून उन्नतीनं कसं इथे जर्नी केली तिची एज्युकेशनची, यातून मला ॲक्च्युली एक मेसेज द्यायचा तुम्हाला, म्हणजे एक
पॅरेंट्सच्या नात्याने, की बघा मुलांमध्ये खूप कॅलिबर असतं. हे मी आता माझ्या अनुभवातून सांगेल, म्हणजे प्रत्येकाला तुम्हाला आपापला अनुभव असेल, पण आता हे मी लाईव्ह माझ्या अनुभवातून सांगतो की खरोखर लहान वयामध्ये मुलांमध्ये खूप कॅलिबर असतं. फक्त त्यांना गरज असते ती योग्य मार्गदर्शनाची आणि आपण एक आई वडील म्हणून त्यांच्यावरती विश्वास ठेवण्याची. त्यामुळे तुम्ही पण म्हणजे नॉट ओन्ली नेदरलँड्समध्ये आला तर नक्कीच मी सांगितल्याप्रमाणे अशी इथली प्रोसेस आहे एज्युकेशन सिस्टमची. पण बाकी तुम्ही इंडियात असो किंवा आणखीन पण नवीन देशामध्ये कुठं जायचं काम पडलं आणि तुम्हाला जर कधी असं वाटलं की यार ही नवीन लँग्वेज आहे, आपले मुलं खरोखर शिकतील का, तर मी तुम्हाला 100% खात्रीने सांगू शकतो, जर मुलं लहान वयात आहेत ना तर ते कोणतीही लँग्वेज आणि कोणतेही स्किल शिकू शकतात. फक्त त्यांना थोडंसं तुमचा सपोर्ट लागेल आणि योग्य मार्गदर्शन द्या. मुलं नक्कीच खूप गोष्टी लवकर कॅप्चर करतात. तर अजून ॲक्च्युली जो एक मेन डिफरन्स मी इथे ऑब्झर्व केला आहे ना, आणि तो ॲक्च्युली माझी खूप सांगायची इच्छा आहे, कारण ते नक्कीच आपल्या भारतीय मुलांना उपयोगी जर पडला तर याचं म्हणजे खूप समाधान मिळेल मला, की इथे मेन डिफरन्स काय मी ऑब्झर्व केला आहे, की ॲक्च्युली ॲटलिस्ट वयाचे मुलांचे एक 9 ते 10 वर्षापर्यंत आहे ना, इथे ॲक्च्युली यांना प्रेशर नाही आहे, की हे अकॅडमिक्समध्ये बुवा तू एवढा अभ्यास केलाच पाहिजे किंवा नाही का तुझा हा फर्स्ट नंबर आला पाहिजे, सेकंड नंबर. आपल्याकडे थोडंसं इंडियामध्ये आपण जरा जास्त प्रेशर करतो. म्हणजे याचा अर्थ असा काही नाही की ॲज अ पॅरेंट्स आपल्या थोडं मुलांकडे लक्ष ठेवावंच लागतं, थोडं प्रेशर केलं पाहिजे. पण माझा सांगण्याचा उद्देश असा की एक ठराविक वयापर्यंत, म्हणजे मी इथं काय बघितलं की ॲटलिस्ट 9 ते 10 वयापर्यंत आहे ना, जसं आता उन्नती आहे यांना स्कूलमध्ये बघा, कधीच घरी आल्यानंतर यांना होमवर्क नाही आहे, कधीही होमवर्क नसतं. यांचं काय जे होतं ते फक्त स्कूलमध्ये होतं. आणि स्कूलमध्ये पण अकॅडमिक सोबत स्पोर्ट्स, यांचे नाही का फिजिकल डेव्हलपमेंट, मेंटल डेव्हलपमेंट या बाकीच्या गोष्टींकडे खूप भर असतो यांचा, की थोडक्यात मुलांचा हा एक ठराविक वयाच्या 9 ते 10 वर्षापर्यंत सर्वांगीण विकास व्हावा याच्यावरती. आणि हे खूप महत्त्वाचं आहे. आपण जे म्हणतो ना की कोणती एकच गोष्टीचा विकास होऊन चालत नाही. म्हणजे आपण नाही कसं की नाही पण मुलगा बाबा आपले मुलगा असो मुलगी असो, आपण काय नाही फक्त ती अभ्यासातच हुशार असली पाहिजे, अभ्यास आहे का अभ्यास, तर तेही चुकीचं आहे. थोडंसं काय ना होत आहे ना, त्यांना लहानपण थोडंसं त्यांचा लहानपण पण जगू द्या, त्यांना थोडंसं त्यांच्या मनमोकळेपणाने लहानचं मोठं होऊ द्या, जेणेकरून त्यांचा चांगल्या ब्रेनची डेव्हलपमेंट पण चांगली होती. आणि एकदा का ते इथे पण एक 10 म्हणजे वयाचे 10-11 वर्ष झाले की नंतर यांना पण खूप नंतर प्रेशर आहे, थोडंसं अभ्यासाचं वगैरे स्ट्रेस येत असेल तर ते नंतर, पण तेव्हा ते एवढे डेव्हलप असतात की ते सर्व तो लोड सहन करू शकतात. पण हेच आपण जर कमी वयात मुलांना हे जास्त प्रेशर केलं ना, तर हे सर्वच मुलांना झेपेल असं नाहीये. आणि मग याचं कधी कधी बघतो आपण थोडंसं याचा परिणाम थोडे वाईट पण होतात, म्हणजे सर्व मुलांना झेपत नाही, मग त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम्स पण होतात. तर हा एक खूप महत्त्वाचा संदेश आहे जो मला द्यायचा. तर याचं जर पॉसिबल झालं तर थोडंसं प्रत्येकजण आपापल्या मुलांच्या वगैरे लक्षात ठेवा, की मुलांना जास्त प्रेशर करू नका. थोडंसं अभ्यास तर करतीलच, पण जास्त प्रेशर न करता त्यांना थोडंसं फिजिकली, मेंटली खेळू द्या त्यांना, काय असं थोडंसं मोकळं जगू द्या. म्हणजे ॲटलिस्ट वयाचे 9-10 वर्षापर्यंत त्यांना ते खरोखर जगले पाहिजे. आणि मला पण वैयक्तिक असं वाटतं की हा खूप चांगला अप्रोच यांचा. म्हणजे आज आता इथे मी बघतो ना, म्हणजे उन्नतीच नाही, हिच्यासोबतचे फ्रेंड्स किंवा आता काही आमचे शेजारी वगैरे इकडे तिकडे बघतो, तर या मुलांना खरंच घरी आम्ही यांच्यावर कधी मला अभ्यासाचं असं नाही की या मुलांकडे ॲटलिस्ट लहान वयात कोणाकडेच अभ्यासाचं टेन्शन दिसत नाही. ते खूप असे आनंदी मुलं दिसतात आणि ते महत्वाचं. पण हेच मी आता आपल्या इंडियामध्ये देखील आपल्या भारतामध्ये राहतो ना, आपल्या बघतो की तिथे पण शाळेमध्ये आपले मुलं छोटे असतात, परंतु ते खेळण्यापेक्षा कधी कधी काही काही मुलं एवढे सिन्सिअर असतात, त्यांना अभ्यासाच्या टेन्शनमध्येच ते खूप लहान वयापासून टेन्शनमध्ये जीवन जगतात. तर तेच चुकीचं आहे. त्यांना थोडंसं आनंदी जगू द्यायचं. तर आता व्हिडिओच्या शेवटच्या सेक्शनमध्ये मी आजच्या व्हिडिओच्या आपल्या प्रमुख पाहुण्या उन्नती मुंडे यांना आमंत्रित करतोय. उन्नती या, बसा. तर आता पुढील व्हिडिओ उन्नती कंटिन्यू करेल. Hello Alma. So, who खातच मॅच्युअली. तर तुम्हाला मी समजलं का मी डच मध्ये काय म्हटलं? मी म्हटलं की तुम्हाला तुमचं कसं चालू आहे वगैरे सगळं. आणखीन या एका वर्षात मी डच स्कूलमध्ये असं लर्निंग करत होती. आता मी म्हणजे मेन स्कूलमध्ये गेली आहे. तर माझा प्रोग्रेस एकदम चांगला चाललाय. आणि तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. गुड. तर अशा प्रकारे मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल धन्यवाद. आणि एकंदरीत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये टाका. काही आणखीन तुम्हाला काही प्रश्न असतील तर नक्कीच कमेंटमध्ये टाका, मी त्याचा उत्तर द्यायचा प्रयत्न करेल. आणि परत एकदा मुंडे फॅमिली न्यूरोतर्फे धन्यवाद सर्वांचे, चॅनलला सबस्क्राईब केल्याबद्दल आणि हा व्हिडिओ बघितल्याबद्दल. जी मंडळी नवीन आहे, ज्यांनी अजून आमचं चॅनल सबस्क्राईब नाही केलं,
ते प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे आम्हाला असे नवीन नवीन व्हिडिओ बनवायला थोडं मोटिवेशन मिळतं. आणि लाईक करा. धन्यवाद.